नमस्कार, मी रवी घुगे. अ, हा व्हिडिओ आज बनवायचं कारण असं की मागील खूप दिवसापासून डॉक्टर स्नेहल घुगे हिच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून खूप सारे व्हिडिओ जे आमची बदनामी करणारे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. त्यामध्ये माझ्या कुटुंबाची आणि माझ्या नातेवाईकांची अ, एकदम खालच्या स्तरावर जाऊन बदनामी केली गेलेली आहे आणि करत पण आहे. खरं तर हे प्रकरण सुरू झालं जुलै 2024 ज्या वेळेला स्नेहलच्या जयसिंग शिरसाट यांचा वाढदिवस. स्नेहलचे वडील जयसिंग शिरसाट माझे सासरे जे रिटायर प्रोफेसर आहेत, त्यांच्या वाढदिवसाला आम्ही पुण्यावरून बीडला आलो असता तर या लोकांनी मला तिथे मारहाण केली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात मारहाण केली होती. त्याचा मुख्य सूत्रधार जो होता तो सूरज शिरसाट हा होता, स्नेहलचा जो भाऊ आहे. त्यावेळेला मी पोलिसांना 100 नंबरवरती कॉल करून बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या बायकोने माझा गळा दाबल्यामुळे मला जास्त बोलताही नाही आलं. तिने खूप मोठा कालवा केला आणि अक्षरशः म्हणजे मला खूप परेशान केलं तिने. आरडू-ओरडू मला पोलिसांशी बोलणे करू दिलं नाही. परंतु त्यांच्या सगळ्या गरडातून मी तिथून पळून मी अंबड पोलीस स्टेशनला हजर झालो. खरं तर 100 नंबरवरती कॉल केला, परंतु मला त्यावेळेला म्हणा तशी मदत भेटली नव्हती त्या काळामध्ये. त्यांनी त्यावेळेला कंप्लेंट ID पाठवला होता, कंप्लेंट रजिस्टर केली म्हणून. परंतु हिच्या भावाची म्हणजे त्यांचा प्लॅनच होता असा. 2024 जुलैची गोष्ट आहे. त्यांचा रात्रीच्या 9 ते 9:30च्या दरम्यान त्यांचा प्लॅनच होता. त्यांनी बोलूनही दाखवलं होतं की मी तुझा काटाच काढणार. तो बोलला पण आहे, सगळ्यासमोर बोलला होता तो. पण मी घाबरलो एवढं होतो. मी पळून अंबडला आलो, पोलीस स्टेशनला गेलो. मग मला मुक्का मार खूप लागलेला होता. मग त्यांनी माझी एमएलसी केली आणि मला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं. कोर्टात गेलो आणि कोर्टात थ्रू जवळपास 1 वर्ष होत आलं आहे. कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला आहे. परंतु ही लोकं रीतसरपणे, स्नेहल घुगे हे रीतसरपणे कोर्टाच्या नोटिशीला इग्नोर करून सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून कोर्ट प्रोसिडिंगवरती परिणाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत आहे. त्यामध्ये माझ्या नातेवाईकांना खूप त्रास दिला जात आहे. त्यांच्या नावाने त्यांची सोशल मीडियावरती बदनामी केली जात आहे. माझ्या मामावरती पोलीस केस करून बाकीच्या नातेवाईकावरती पोलीस केस करण्याच्या धमक्या दिल्या गेलेल्या आहे. खरं तर हे एक पूर्णपणे प्रोफेशनल ब्लॅकमेलरचे लक्षण आहेत. मामावरती पोलीस केस करताना ही पुण्यावरून मामाच्या ऑफिसला गेली. हिचे भाऊ, आई आणि हे तिघंजणं लोकं ही देवघर राजा इथे गेली. खरं तर 2-3 वेळेला अगोदर जाऊन पण आली होती, परंतु कोर्टात केस चालू असल्यामुळे मी मामांना सांगितलं होतं की हा प्रकार कोर्टा थ्रूच काय जे असेल ते मी करेन. आणि याच्या आधी बऱ्याचशा लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता आमच्या प्रकरणामध्ये, परंतु या मुलीच्या विक्षिप्त वागण्यामुळे, हिच्या विकृत मानसिकतेमुळे, ही स्वतः फिजिओथेरपिस्ट असून प्रोफेशनल फिजिओथेरपिस्ट आहे. ही मगरपट्टा, खराडी आणि वाघोली या एरियामध्ये ती प्रॅक्टिस करते. मुळात तिचं एक गुगलवरती डॉक्टर स्नेल्स रॅपिड रिलीफ फिजिओथेरपी सेंटर एक पेज पण आहे. त्या विषयावरती अजून आहे, भरपूर गोष्टी मी बोलणार आहे. आणि वरून क्लिनिक जे आहे ते माझ्या जो फ्लॅट आहे पुण्यामध्ये जो घेतला होता मी लग्नाच्या आधी, त्या फ्लॅटमध्ये ही स्वतःचं क्लिनिक पण चालवते. तर ही पुण्यावरून देवघराजाला गेली, मामावरती केस रजिस्टर केली आणि कशी रजिस्टर केली तर मामाने तो सिनेरिओ सांगितला की मी ऑफिसवरून बाहेर निघालो असता हिच्या आईने मला पकडलं समोर. पकडल्यानंतर मला ही कुठे काही बोलायला लागली. मग मी सरळ गाडी बंद केली, गाडीवर बसलो नाही, सरळ पायी निघालो पोलीस स्टेशनला. तर हिने मागून येऊन डायरेक्ट माझ्यावरती चपलेने मारायला सुरुवात केली. आणि हिचा भाऊ हा गुंड प्रवृत्तीचा आहेतच मुळात, पण हा जवळपास 100-125 किलोचं वजन, याची उंची 6-6.5 फूट आणि हा मुलगा याच्या बहिणीची कोणीतरी छेड काढते असं तिच्या बहिणीने FIRमध्ये म्हटलं आहे आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. म्हणजे किती हा नीच प्रकार आहे. आणि हे तुम्ही जर बघितलं तो सोशल मीडियावरती तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल. तर या प्रकारामुळे झालं असं की पोलीस स्टेशनला येणं खूप गोंधळ घातला आणि ती केस रजिस्टर करून घ्यावी लागली. त्यामध्ये मामाची नोकरी गेली आणि वयाच्या जवळपास 50वी त्यांची आली आहे. त्या काळामध्ये त्यांना अशा पद्धतीचा त्रास सहन करावा लागतो आहे. आणि त्याचबरोबर आणखी नातेवाईकावरती अशाच पद्धतीच्या केस करण्याचे डायरेक्ट मेसेज टाकून धमक्या दिल्यात तिने. मग बघा, ही बाई म्हणजे ही बाई असल्याचं किती गैरफायदा घेते आहे.
तर माझं हेच म्हणणं आहे की सोशल मीडिया युजर्सला की अशा लोकांना तुम्ही डोक्यावर घेताना नक्कीच विचार करा की आम्हाला खूप जास्त त्रास दिला हिने आणि खूप आणखी पण देत आहे. तर मुळात हिचं फॅमिली बॅकग्राऊंड काढा. तुम्हाला क्षणोक्षणी जागोजागी लग्नाच्या अगोदरही लग्न ज्यावेळेस झालं त्यावेळी हिच्यावरती पोलीस केसेस होत्या हो. 420 मुलगी आहे माहिती आहे का. पोलीस केस असताना मला याची तिने शेवटपर्यंत एक मागमूसही लागू दिला नाही. पण लग्नानंतर ती तारीख बोर्डवर आली त्यावेळेला कळलं मला की लग्नाच्या अगोदर 2020 हिच्यावरती केसेस रजिस्टर होत्या. सिरियस क्रिमिनल केसेस तिच्यावर होत्या आणि हिचा पूर्ण माइंडसेट त्या क्रिमिनल स्टाईलनंच चालतो. मी जेव्हा कधी मी तिला फेस केलं त्याच स्टाईलने खोटे आरोप करणे, खोट्या रेकॉर्डिंग करणे आणि स्वतःचं झाकून ठेवायचं आणि समोरच्याचे जे काही बोलेल ते काढून पब्लिश करायचं. ह्या अशा पद्धतीचे धंदे तिने प्रत्येक वेळी माझ्यासोबतही केले आणि त्याचा मला खूप मानसिक टॉर्चर केलं. आणि ते सोशल मीडियावरती माझ्यावर आरोप केले की मारहाणीचे जिला आरोप केले तर मग मला पॅनिक अटॅक काय होते. तिचे आई वडील ते भाऊ तिचे सगळे तिकडे येऊन मला टॉर्चर करायचे. त्यामुळे मला पॅनिक अटॅक येऊन मला बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. तर मुळात माझ्यावरती पैशाचे आरोप केले. मी कधी 100 रुपये कधी माझे घेतलेले नाही आहे आणि हा तर खूप चुकीचा आरोप आहे माझ्यावरती. माझ्याकडे सगळं स्टेटमेंट आहे आणि वेळप्रसंगी मी कोर्टात द्यायला कधी पण रेडी येते. मी लाखो रुपये खर्च केले आहेत. मी कधी 100 रुपयेसुद्धा जेवढून घेतले नसेल. इव्हन तीही प्रोफेशनल आहे आणि की बरेचसे तिचंही खूप चांगल्या पद्धतीने इन्कम आहे. भले किती बऱ्याचशा गोष्टी इन्कम टॅक्स वगैरे नाही भरत पण ठीक आहे. इन्कम चांगलं आहे तिचं, खूप चांगलं आहे. या विषयावर मी सविस्तर बोलणार आहे. पण जे व्हिडिओ बनवले ते माझ्या नातेवाईकांना टार्गेट करून. खरं तर या प्रकरणाशी नातेवाईकाचा काही संबंध नाही आहे. माझं वैयक्तिक प्रकरण आहे. मला यांच्यापासून खूप त्रास झाला, वर्ष त्रास झाला. म्हणून मी रीतसरपणे घटस्फोटासाठी कोर्टामध्ये अर्ज दाखल केला आणि जो कोर्ट निर्णय घेईल तोच मला मान्य राहील. मी कुठेही लपत नाही. कारण ही जे सतत व्हिडिओ बनवून जो त्रास देत राहते, समाजामध्ये नाव खराब करते लोकांवरती अशा पद्धतीनं हे चुकीचे व्हिडिओ आहे. आणि ही लोकं म्हणतात की तुझीच बायको आहे. तर ह्या वेळेला वाईट वाटतं की अशा विकृत मानसिकतेच्या मुलीसोबत. खरं सगळं ही लोकच विकृत आहे, फॅमिलीच पूर्ण विकृत आहे. तुम्ही यांचं बॅकग्राऊंड काढा. ज्यांना कोणाला ग्राउंड लेवलला पत्रकारिता करायची असेल त्यांनी यांचा बॅकग्राऊंड पाथर्डी पोलीस स्टेशन, पाटोदा पोलीस स्टेशनला जाऊन नक्कीच चेक करा. तुम्हाला खमंग अशा न्यूज भेटतील यांच्याविषयी ऐकायला. मुद्दा हाच आहे की जे चारित्र्यहनन करणारे जे व्हिडिओ सोशल मीडियावरती आमच्या महिला आणि मुलीविषयी प्रसारित केले जात आहे ते हेतुपरस्परपणे ते व्हिडिओ पसरले जातात. कारण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं बोलायचं. कारण हे खूप चुकीचा आणि घाणेरडा प्रकार आहे. तर हे खरंच हिचे जे वडील आहेत रिटायर्ड प्रोफेसर आहे आणि प्रोफेसर आहेत. तिचे वडील जे रिटायर्ड प्रोफेसर आहेत त्यांना आणि जे हिचे मेहुणे जे माझे साडू आहेत ते बीडमधील एक चांगले प्रतिष्ठित राजकीय घराण्यातील आहेत ते आणि स्वतःही एका चांगल्या मोठ्या राजकीय पदावर ते बीडमधल्या विराजमान आहे सध्या पण. तर यांना हा प्रकार खरंच पटतो का आणि हे का या विषयावरती का म्हणजे अशा गोष्टीला का सपोर्ट करतायत हा एक माझा प्रश्न आहे. सध्या तरी एवढंच बोलूयात. धन्यवाद.